हे गाईज कसे आहात, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर गाईज गाडीचे जुने टायर बघा तुम्ही किती. तर गाईज आज रेड शर्ट, रेड टोपी आणि शूज पण आपण रेडच घालू. ओके, लावून टाक. बाय. ॲटो राहू देऊ कशी गाडी तर. हा ठीक आहे, आपल्याला जास्त वेळ थोडं जाणार. आपला उतर. ही पाहिली होती का? ही कंपनी कोणती? ही पण तीच आहे. एकच कंपनी आहेत का? ही हायरच आहे. ही कशी म्हणजे हा, ही पण हायरचीच आहे. एकच कंपनी. ही कशी म्हणजे 7.5 किलो, ही 8 किलो. तिच्यापेक्षा ही घेतलेली पुरती. ही का? हा पण तीच आहे. 8 किलो 1200 RPM येईल. 12 वर्ष मेन ड्रम वॉरंटी येईल. 5 वर्ष कॉम्प्रेसिव्ह वॉरंटी येईल. आणि सॅमसंगची कोणची म्हणून लागली? ही आहे का? हिचं काय प्राइस आहे? ही कोणती? 10 इयर वॉरंटी, मोटर वॉरंटी. नवीन ब्रँड आहे. हायरची का? नाही तर हायरची जास्त चलती. ते हायर मध्ये सॅमसंग मध्ये काय प्राइस चा डिफरन्स? प्राइसचा डिफरन्स 2-3 हजार रुपयाचा आहे. 2-3 हजार रुपये ते. सॅमसंग नाही, हेच पप्पाला घ्यावं. एक नाही ती थोडी स्वस्त झाली. ठीक आहे. कसं काय सॅमसंगची फॅसिलिटीज आहेत. फीचर्स नाहीत का जास्त? हिला आहे वॉरंटी नाही. वॉरंटी 2 वर्ष कंप्लीट आहे आणि 10 वर्ष ड्रम आहे. तर 5 वर्ष. आणि हिला कसं आहे? 5 वर्ष कंप्लीट वॉरंटी. हा. आणि हे जे मेन ड्रम आहे, हा, याची वॉरंटी 12 वर्ष. हा. 525 mm चा ड्रम येत आहे. हा. कोणतंही ब्लँकेट कसलंही असो. 340 420 mm. हा. ड्रमची साईज 525 mm चा ड्रम वॉशिंग मशीनच्या इंडस्ट्रीमध्ये फक्त हायर करेल. कपडे वाळून निघतात का फक्त पिळून सुकून निघतात? पिळून निघतात म्हणजे 1 घंटा बाहेर टाकावं लागतं. हा, थोडे हडकायला समजा. कपडे चक्क एकदम असं वाळून कडक निघतात. हाताला पाणी लागत नाही आपल्याकडे. एवढे कडक. समजा पिळून निघतात, समजा हडकावायला ठेवायची. 1 घंटा हडकावं लागतं. कोणतीच वॉशिंग मशीन तुम्हाला कडक कपडे करून देतात. हा, पिळून निघतात समजा. हा, मशीन असतात का कमर्शियल, त्या सुद्धा करून देतात. पप्पाला हीच आवडली होती का? तिला फीचर्स जास्त आहेत ना. आणि वॉरंटी पण जास्त आहे तिला. सर्व्हिस सेंटर आपल्याकडे नाही आहे ना. छोटा देऊ
कन्फर्म करायची. छान. घरी गेल्यावर डेमो देतात ना ते. हो ना तेच. हा डेलीचे समजा हे इथे डेलीचे समजा मिक्स कपड्यामध्ये मिक्स आणि डेली मध्ये दोन्ही ऑप्शन. बेबी केअर म्हणजे लहान लेकरांचे कपडे. डेली किट्स परत रिफ्रेश क्विक स्पोर्ट वेअर वेगळे जीन्स वेगळी. सेल्फ क्लीनचं ऑप्शन येईल आणि शर्ट साठी वेगळं. सेल्फ मशीन क्लीन करता येईल तुम्हाला. हा आणि ते लिक्विड पावडर इकडून हे इथं टाकायचं. हा बस रे. तुझे बोलना तक सिखाना पड़ता है मुझे. वाह कुछ नहीं और कुछ नहीं. हाँ लेकिन हा बोल ना आधी बस ना. बरं चल येतो हा साक्षी. मी काय करतो ग 5 मिनिटांमध्ये यायलो. हा बाय. तर काय इथं एक हेअरस्टाईलचं दुकान आहे. तिथून पेमेंट घ्यायची आहे. तर काय दुकान सापडत नाहीये. काय नाव म्हणलं होते? सतीश जेंट्स पार्लर का? कुठे बे. एक काम कर इथं एक सलून आहे तिथं जाय आणि तिथं विचारतो का. नाही ना ते नाही ते स्टाईल जेंट्स पार्लर आहे. इथे एक नवीन झालेले त्यांना काय म्हणून माहिती आहे का. ते त्यांनी काय नाव सांगितले त्या सलूनचं नाव सांग त्यांना आणि मग कुठे त्यांना माहित असेल ते. हा तेच इथं एक नवीन झालेलं आहे बाय. पुढे एक ते हा ते तिथे बाय. थांब थोडस. त्यांना म्हण नवीन झालेले म्हणा. तर गाईज प्रॉब्लेम असा झालेला आहे की एक जणाकडून पेमेंट येणार होती तर ते बाहेरगावी गेलेले. तर त्यांनी काय केलेलं आहे की त्यांच्या सलूनच्या दुकानावरती पैसे ठेवलेले. तर ते काय दुकान सापडत नाही आम्हाला नवीन झालेले. तर इथं विचारले तर हे पण म्हणतात काही माहित नाही आम्हाला. तर आपण काय करू दुसरीकडे पाहू. त्यांना एक काम करू त्यांना कॉल करू आपण. ठीक आहे गाईज चला. कधीतरी मूड झाला वेग जीन्स पॅन्ट घ्यायचा आणि टी शर्ट घ्यायचा. अबे तू पाहू शकतो इकडं पाय ना पूर्ण मार्केट बंद आहे. हे पण बंदच येते काय. हो ना. कितने हो गए? 120. मागे ठेवून डिक्कीत पैसे 200 काढते. काम कर इथं ठेव. पुढं ठेव चांगले ते. हा ठेव त्याला हे कर असं. त्याला ठेव पैसे किती डिकीट टाकून. तर ठीक आहे गाईज भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तर आता इथं व्हिडिओ एंड करू. ठीक आहे बाय बाय गाईज.